ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। तब्बल 35 वर्ष प्रामाणिकपणे काम केल्यानंतर सेवानिवृत्तीच्या दिवशी काम करण्याचं ठिकाण सोडताना भावनांचा कल्लोळ उडतो। मागील 35 वर्षांचा जीवनपट काही क्षणातच नजरेसमोर येतो। अशाच काहीशा भावना राजेंद्र भीमराव साळवे यांच्याही झाल्या। दिनांक 31 मेला नाशिक रोड नोट प्रेस येथे 35 वर्षांची सेवा करून ते निवृत्त झाले। नाशिक येथील रहिवासी असलेले प्रेमानं त्यांना सर्व राजू साळवे असं बोलतात। बिटको कॉलेज आणि पुणे विद्यापीठ येथे आपलं शिक्षण पूर्ण करून खिलाडू वृत्ती असल्यानं त्यांनी आपली खेळाडू असल्याची छबी निर्माण केली। खेळाडू कोठ्यातून इंडियन सिक्युरिटी नोट प्रेस येथे कामावर ते रुजू झाले। खेळाडू म्हणून 11 स्टेट पुरस्कार देखील त्यांना मिळालेत। एक खिलाडू वृत्तीचे व्यक्ती हे चांदवड ते नाशिक 48 किलोमीटर धावत न थांबता धावणारा खेळाडू म्हणून त्यांची ओळख होती। स्टेट लेवल आणि विद्यापीठ येथे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले। इंडियन सिक्युरिटी नोट प्रेस येथे काम करत असताना ते सेफ्टी विभागात त्यांनी आपलं काम सुरू केलं। कंट्रोल अधिकारी आणि सिनियर सुपरवायझर म्हणून ते निवृत्त झाले। त्यांच्या सेवानिवृत्ती सोहळा इंडियन सिक्युरिटी नोट प्रेस जिमखाना येथे 31 मेला सायंकाळी त्यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ संपन्न झाला। विविध राजकीय, क्रीडा आणि कामगार क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते। यामध्ये मुख्य प्रबंधक म्हणून राजेश बन्सल, मॅनेजर अर्पित धवन, माजी नगरसेवक आशा तडवी, प्रेस कामगार नेते जगदीश गोडसे, माजी नगरसेवक रमेश जाधव, मुठाळ सर, शरद मोरे, संजय भालेराव हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक शीतल भाटी यांनी केलं तर आभार प्रदर्शन राजेंद्र साळवे यांनी मानले। निवृत्ती माझी आज गड्यांनो 60 वयाची पूर्ण झाली। निवृत्ती माझी आज गड्यांनो 60 वयाची पूर्ण झाली। आपल्या सर्वांच्या साक्षीने नाव माझी पैलतीरा गेली। आठवले अनंत क्षण निरोप तुमचा घेताना, आठवले अनंत क्षण निरोप तुमचा घेताना, थोडा भावनिक झालोच तुम्हाला बाय देताना। कधीही भेटा कुठेही भेटा सदैव मी तत्पर असेल। कधीही भेटा कुठेही भेटा सदैव मी तत्पर असेल। फिदा असेल प्रेस कामावर कृतज्ञ मी सदा दिसेल। निवृत्तीच्या वेळी समाधानाचे हे सात्विक भाव असणारे श्री राजेंद्र भीमराव साळवे सर हे शासकीय नियमाप्रमाणे आज 35 वर्षांची अविरत सेवा देऊन करन्सी नोट प्रेस नाशिक रोड या ठिकाणी सेवानिवृत्त होत आहेत। आपल्या सेवेमध्ये काम करत असताना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या भाषणातून राजेंद्र साळवे यांना शुभेच्छा देत, भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांचे अनुभव शेअर केले। व्यक्तीच्या सेवापूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्वजण एकत्रित झालेलो आहे। ती व्यक्ती म्हणजे राजेंद्रजी साळवे। आम्ही त्यांना प्रेमाने राजू साळवे म्हणून त्या ठिकाणी इंडिया सिक्युरिटी प्रेस आणि करन्सी नोट प्रेस मध्ये ओळखतो। एक कामगार म्हणून त्या ठिकाणी आता सरांनी सांगितलं की 11 वेळेस त्यांनी नॅशनलमध्ये त्या ठिकाणी सर्टिफिकेट त्या ठिकाणी मिळवलेलं आहे। त्याचबरोबर एक अभिमानाची गोष्ट म्हणजे राजीवजी गांधी ज्यावेळेस पंतप्रधान झाले त्यानंतर एशियन गेममध्ये जवाहर ज्योत म्हणून ती ज्योत काढण्यात आली। ती संपूर्ण भारतात नेण्याचं काम आणि महाराष्ट्रातून आणि आपल्या जिल्ह्यातून एकमेव व्यक्तीची निवड झाली ती म्हणजे राजू साळवे। अशी व्यक्ती ती या ठिकाणी कामगार म्हणून स्पोर्ट्स कोट्यामध्ये त्या ठिकाणी कामाला लागली। कामाला लागल्यानंतर खेळाडू वृत्तीचे व्यक्ती असल्या कारणाने कुठलंही काम करण्याकरता त्यांनी कधी मागे पुढे पाहिलं नाही। हे माझं काम आहे, हे मी करणार नाही, हे होऊ शकत नाही, असं कधी त्यांच्या मुखातून त्या ठिकाणी बाहेर आलं नाही। त्या ठिकाणी त्यांच्या गुणवत्तेच्या जोरावर अनेक वर्ष त्यांनी आमच्या सेफ्टी डिपार्टमेंटमध्ये काम केलं। सेफ्टी अधिकाऱ्याला इतकी माहिती नसेल त्याच्यापेक्षा जास्त माहिती राजूभाऊ साळवेंना सेफ्टी डिपार्टमेंटची होती। वर्षभर सातत्याने सेफ्टी डिपार्टमेंटचे सगळे कार्यक्रम तयार करणं, ते राबवणं, कारखान्यामध्ये कामगारांची सुरक्षा कशी राहील त्याच्याकरता प्रयत्न करणं, या सगळ्या गोष्टी त्यांनी प्रामाणिकपणे केल्या।
या सर्व करत असताना त्यांना वाटलं की आपण कामगार म्हणून लागलेलो आहे, आपण अधिकारी सुद्धा झालो पाहिजे. मग आमच्या डिपार्टमेंटल प्रमोशनच्या माध्यमातून त्यांनी परीक्षा दिली. ती परीक्षा अतिशय चांगल्या गुणानं ते पास झाले आणि प्रेसमध्ये असिस्टंट इन्स्पेक्टर कंट्रोल म्हणजे कंट्रोल विभागामध्ये अधिकारी म्हणून ते रुजू झाले. धन्यवाद. सभी को नमस्कार. आज यहाँ मंच पर उपस्थित सम्मानित सभी को मेरा नमस्कार कि आप सब लोग आज हमारे प्रिय राजेंद्र साल्वे जी के सेवा पूर्ति समारोह में आज इकट्ठे हुए हैं. मैं अपनी तरफ से आईएसपी और सीएनपी परिवार की तरफ से यहाँ उपस्थित सभी शुभचिंतकों को और साल्वे परिवार के सदस्यों को का बहुत बहुत अभिनंदन करता हूँ कि जिस बड़ी संख्या में आप लोग आए हैं उससे हमारे राजू जी का जिन्हें हम सब लोग प्यार से राजू जी बोलते हैं और राजेंद्र के साल्वे जी के आज सेवा पूर्ति समारोह के अंदर आप उपस्थित हुए हैं. जैसा कि मुझसे पूर्व वक्ताओं ने बताया तो उसमें मैं दो चीज़ें ऐड करना चाहूँगा कि इस जो सेवा भाव उन्होंने करेंसी नोट प्रेस के अंदर और उससे भी ज़्यादा बाहर उन्होंने दिया है, उसका पूरा श्रेय श्रीमती साल्वे को जाता है. कि जैसा कि अभी गोडसे जी ने भी बताया कि इस तरह के काम जो उन्होंने ये किए जिस सेवा भाव से, और एक पब्लिक रिलेशन ऑफिसर हैं वो हमारे, और खाली सीएनपी के नहीं है, पूरे एसपीएमसीएल के हैं, उसके लिए जो बलिदान उनको और उनके बच्चों ने दिया है उसके लिए मैं उनका बहुत बहुत धन्यवाद देता हूँ. और आज मैं ये कह सकता हूँ कि हमारे पास ये राजेंद्र साल्वे जी का कोई ऑल्टरनेट नहीं है, क्योंकि कोई भी इतनी अपने मन से किसी दूसरे के प्रति सेवा नहीं कर सकता है. आज हमारे पास लोग अगर 10 लोग इसलिए आते हैं कि उनका यहाँ पे काम है, तो उसमें से 5 लोग ऐसे होते हैं कि उनको ये होता है कि राजू साल्वे जी हमें कहीं पर दर्शन करवा देंगे. तो ये एक बहुत बड़ी उपलब्धि है उनकी कि वो अपने काम के साथ साथ इस तरह की सेवा करके पब्लिक रिलेशन बना के एसपीएमसीएल की इमेज को उन्होंने बहुत बरकरार रखा है. आज या ठिकाणी सर्वप्रथम जे आमचे मोठे बंधुवर्य राजेंद्र भीमराव साळवे राजू भाऊ यांच्या सेवापूर्ती सोहळ्याप्रसंगी उपस्थित असलेले व्यासपीठावरील, त्याचप्रमाणे सर्व नातेवाईक आप्तेष्ट मित्रपरिवार व राजूभाऊंसोबत अनेक कालावधी इंडिया करन्सी नोट प्रेसमध्ये काम केलेले त्यांचे सर्व मित्र परिवार, खरंच अत्यंत शांत आणि संयमी परंतु अष्टपैलू असं व्यक्तिमत्व ज्याचं आज या ठिकाणी अतिशय नामांकित अशा इंडिया करन्सी नोट प्रेसमधून सेवानिवृत्ती होत आहे. त्यांनी केलेलं कार्य, त्यांनी केलेलं काम याची खरोखर तुलना होऊ शकत नाही. अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व आहे. निवृत्त होऊन आज त्यांच्या 60व्या वर्षात पदार्पण करत आहेत. मित्र हो आणि सगळ्या जमलेल्या सगळ्या माझ्या भगिनी या, म्हणजे मला काही जास्त सुचत नाही आहे का आम्ही अगदी म्हणजे वयाच्या 7 म्हणा 5 म्हणा 8 म्हणा काय असेल ते तेव्हापासूनचे आम्ही जे मित्र आहोत आणि तेव्हापासून जे एकत्र वाढलो, वाचलो, शिक्षणही घेतले, खेळलो, तो जो प्रवास आहे तो का म्हणजे वेगळा खूप वेगळा अनुभव आहे तो. आणि त्यातल्या त्यात आम्ही म्हणजे जसजसे मोठमोठं होत गेलो, जसजसे ज्याचे उद्योग ज्याचे घरी वाढत गेले, पण साथ काय एकमेकाची सोडली नाही. का ज्याचं त्याचं कुटुंब, पण कुटुंबात काय अडचणी आहेत, कोणाला कुठे काय अडचणी आहेत, मुलांच्या शिक्षणाच्या काय अडचणी आहेत किंवा शाळेच्या काय अडचणी आहेत, कुटुंबाच्या काय अडचणी आहेत, हे समजून घ्यायला सगळ्यात पहिला असेल तर तोच. म्हणजे स्फोट कोटा होता आहे त्यावेळेस, निकम साहेब तिथं सेक्रेटरी होते, त्यामध्ये राजेंद्र साळवे,
त्याचबरोबर विलास गांगुर्डे, शेखर चौधरी यासारख्या तुमचे पैलवान जुंद्रे त्या स्पोर्ट कोट्यामधून इथं आलेले, म्हणजे बिटको कॉलेजचे हे विद्यार्थी स्पोर्ट कोट्यामधून त्यांची इथं निवड झालेली आणि हे सर्व लोक गुणवान आहेत. जे आता तिन्ही चारी सांगितले मला, यांची सर्व संस्कारिक गुणवान खेळाडू आहेत आणि त्यांनी आपलं, मला नाही वाटत राजनंद साळवेचं कोणाबरोबर भांडण झालं असेल कधी. अगदी गुणवान एकदम कडू कुठे भेटल्यानंतर आता 1-2 महिन्यापूर्वीच माझी कॅम्पला भेट झाली त्यांची. आता त्यांची मंडळीची माझी ओळख नव्हती. त्यांनी गाडी थांबवली, माझ्याजवळ आले, माझं दर्शन घेतलं त्या गर्दीमध्ये. त्यांना वाटलं नाही का बाबा आपण एका ठिकाणी, म्हणजे सांगायचं होते जसा खरोखर गुणवान खेळाडू. आणि त्यांनी पुढचं आयुष्य खेळाडू म्हणून आपण ज्या क्षेत्रामध्ये आपण वाढलो, मोठं झालो, क्षेत्रात नाव कमवलं, त्या क्षेत्रासाठी काहीतरी त्यांनी करावं, योगदान द्यावं असं मला वाटतं. कार्यक्रमाला बराच वेळ झालेला आहे, जास्त बोलणार नाही. कार्यक्रम शेवटच्या टप्प्यात आलेला आहे आणि शेवटचा टप्पा असतो तो म्हणजे आभाराचा. या संपूर्ण कार्यक्रमाचं जे सूत्रसंचालन केलं की बरेच जण उभे आहेत, त्या सर्वांची मी अगोदर क्षमा मागते. या कार्यक्रमाला आमच्या विनंतीला, साळवे परिवाराच्या विनंतीला मान देऊन तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात. तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आणि तुमच्या या भरभरून दिलेल्या प्रेमाच्या ऋणामध्येच मी राहील. या ठिकाणी आपण आलात, आपण सर्वांनी खूप छान सहकार्य माझ्या मिस्टरांना केलं, आमच्या साळवे परिवारावर प्रेम केलं. ते प्रेम असंच राहो आणि मी या ठिकाणी एवढंच म्हणेन, आपल्या सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानते आणि माझे 2 शब्द. मंचावर उपस्थित असलेले माझे गुरुवर्य शेखर शिंदे, मला जास्त काही बोलण्याचा असा योग येत नाही, परंतु माझ्यावरती प्रेम करून आपण सर्व या ठिकाणी आलात. मला घडवण्यासाठी तुमचा सर्वांचा खूप मोलाचा वाटा राहिला. मला प्रत्येक गोष्ट करण्यासाठी तुम्ही मला खूप छान पद्धतीने उभारी दिली. माझं क्रीडा जीवन, माझं शैक्षणिक, माझं नोकरीचं ठिकाण, या ठिकाणी तुम्ही सर्वांनी मला खूप भरभरून प्रेम केलं, मदत केली आणि तुमच्या प्रेरणेमधूनच मी घडले गेलो. बोलायचं खूप असतं, परंतु मी जास्त काही आपला वेळ न घेता मी आपल्या सर्वांचा खूप खूप ऋणी आहे आणि मी माझे 2 शब्द मी इथे संपवतो. या सेवानिवृत्ती सोहळ्यानिमित्त साळवे यांच्या मुलींनी देखील आपल्या वडिलांबद्दल सांगितलं. Thank everyone present over here to making this evening so much damn special for us, for Salve family, and obviously special thank to everyone, sir, त्याच्यानंतर माझे बाबा, सर्व काय बोलता उपस्थित असलेल्या सर्व लोकांना खूप खूप मनापासून धन्यवाद तुम्ही इथे आल्याबद्दल. आणि पप्पांबद्दल सांगायचं तर टू स्टार्ट विथ पप्पांचा स्वभाव काफी शांत माणूस. हमेशा दिवस लाईक रुचिता कुठल्या पण सिच्युएशनला तू रिॲक्ट करते, चिडतेस वगैरे, पण पप्पांनी हमेशा मला एक गोष्ट शिकवली आहे की हमेशा तू काम राहत जा, तू गोष्टींवर विचार करत जा आणि त्यावर मग बोलत जा. तो मी बघितले पप्पांचा स्वभावाच्या बाबतीत. मी अजून काय बोलायचं, सो हमेशा की कधी चिडचिड नाही, कधी कोणावर असा राग नाही, बट हमेशा प्रेमाने सर्वांना ट्रीट करणार, ग्रीट करणार. मग त्यांचं ऑफिशियल लाईफ असो किंवा मग फॅमिली लाईफ असो, हमेशा त्यांनी सर्वांसाठी खूप जास्त एफर्ट्स दिलेले आहेत आणि काफी प्रेमळ आणि काळजीवाला स्वभाव. मोर ओव्हर त्यांचा सर्वात मोठा सपोर्ट इज माय मम्मा. मम्मा पण पप्पांसोबत हमेशा इतके हमेशा सपोर्ट, एक छानसा सपोर्ट बनून उभी राहिली आहे. जमलेले सगळे जे माझे फॅमिली, फ्रेंड्स, रिलेटिव्स आहे, स्पेशल गेस्ट आहे CGM सर आणि HOD सर जे आहे आपले बन्सल सर आणि अर्पित धवन सर, यांचं खूप स्वागत आणि खूप थँक्यू. पप्पांचे आज 35 इयर्स ऑफ सर्व्हिस त्यांनी खूप छान परीने एकदम पार पाडली. 60 इयर्स लागले, म्हणजे 60 इयर्स
आज झाले पप्पांना 13 मेला त्यांचा बर्थडे होता आणि ही कम्प्लिटेड 60, तरी पण इतके स्ट्रॉंग आणि फिट आहे पर्सनॅलिटी त्यांची. खूप अभिमान वाटतो पप्पांचा मला. पप्पांनी हर एक रोल, एक वडिलांचा, भावाचा, पती होण्याचा आणि सगळेच रोल त्यांनी इतके छान प्रकारे पार पाडले की आज बोलताना सुद्धा मला खूप भरून येत आहे. आणि पप्पा तुम्ही खूप इन्स्पिरेशन आहे आमच्यासाठी. काय बोलू, म्हणजे खूप बोलायचं खूप आहे पण असे शब्द उमटत नाही मला. उपस्थित मान्यवरांचा यावेळी कुटुंबियाच्या वतीनं सत्कार करण्यात आला. साळवे कुटुंबियातील सदस्य, पत्नी, मुली, भाचा आणि कुटुंबातील सर्व सदस्य, मित्रपरिवार, हितसंबंधी, नातेवाईक, प्रेस, कामगार वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता.